बातमी सोलापुरातून सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर निर्बंध लावण्यात आलेत। आरबीआयने निर्बंध घातल्यानंतर ग्राहकांचा गोंधळ उडाला। आर्थिक निर्बंध घालत आरबीआयची कारवाई करण्यात आली। पैसे काढता येत नसल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय। सोलापुरातील देगाव रोड येथील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध घातले, त्यामुळे खातेदार बँकेत येऊन जाब विचारतायत। सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवरती आरबीआयने जे आहे ते निर्बंध घातलेला आहे। ग्राहकांना आणि खातेदारांना कळाल्यानंतर बँकेमध्ये जे आहे ठेवीदार असतील, खातेदार असतील यांनी गर्दी केलेली आहे। आपण पाहू शकता त्यांनी आयुष्यभर जमा केलेली पूंजी असते ती ठेवलेली जी आहे ते आरबीआयने निर्बंध घातल्यानंतर जे आहे ते खातेदारांमध्ये आणि बँकेच्या प्रशासनामध्ये आहे जे वाद येतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकता खातेदार जे आहेत ते बँक प्रशासकाला जे आहे ते जाब विचारायला आलेले आहेत। आमचे पैसे परत द्या अशी मागणी करत आहेत। काय सांगाल मावशी, काय आलात आपण? आमचे आता 1 लाख रुपये एफडी केलेली आहे पुढच्या लग्नासाठी मी केलेली आहे। पुढच्या महिन्यात माझी मुदत संपत्ती आहे एफडीची, मला पैसे पाहिजे। आता वॉचमॅन काम करतो, आता पैसे काढायला आलो तर पैसे नाही म्हणायला लागले। बँक प्रशासनाकडून काय सांगण्यात येते? बँक प्रशासनाकडून काय सांगण्यात येते? काय पैसे नाही म्हणायला लागले ते बंद पडली बँक, पण काय दुसरं नाही। बाकीचे पैसे 2 लाख रुपये काढण्यासाठी आला? काढण्यासाठी आला। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र, सोलापूर।